अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. बरं, काल झालेल्या घटनेबद्दल आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही काय करणार आहे? मी काय करणार आहे म्हणजे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतोय. ताई, मी तुम्हाला एकच सांगतो की मी याच्या आधी जे काही करायचं ते भरपूर केले, पण मला माहिती की या प्रश्नाचं मूळ काय. कायदा जो आहे वन्यजीव संरक्षक कायदा तो रद्द झाला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी आपल्याकडे येत आहेत आणि फक्त आपल्याला खोटी खोटी आश्वासनं देतात, तात्पुरतं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवतात, परंतु त्यांनी आपला प्रश्न मार्गी लागणार नाही. माझं तर म्हणणं आहे आता लोकांनी जसं नेपाळमध्ये घडलं तसं आता यांना काठी काढली पाहिजे. मी पण तुमच्याबरोबर आहे. वेळ पडली तर मी उपोषणाला परत एकदा बसायची माझी तयारी आहे. या प्रश्नासाठी मी आमरण उपोषण पुन्हा एकदा करीन. पण तुम्हाला मला सांगायचं आहे की आता यांचे लाड करू नका. यांना आपण मतं दिलीत, मोठं केलंय, यांना काठी काढून ठेवा. वेळ आली का काल आले होते त्यांनी फक्त आता काय सांगितलंय, एवढ्या 2-4 दिवसामध्ये आम्ही काहीतरी निर्णय घेऊ. आणि नाही निर्णय झाला आणि परत जर हे लोकप्रतिनिधी इथं आले, मग तो कोणत्याही पक्षाचा असून, कोणी नेता असो, आमदार असो, खासदार असो, यांना काठी काढून ठेवा. त्यांना आम्ही डायरेक्ट सांगणार आमची तर यायचंच नाही, तुम्ही जर काही करू शकत नाही तर यायचंच नाही. नाही, ते नुसतं तेवढं सांगितलं आणि ते निर्लज्ज आहेत. त्यांना त्याची लाज शरम नाहीये. यांना काठी काढा आणि यांना काठीने झोडपून काढा, काही फरक पडत नाही. माझ्यावर पण गुन्हे दाखल आहेत, तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, जामीन देऊन सुटता येतं बाहेर, काय फरक नाही पडत. यांना प्रेमाची भाषा समजत नाही. तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं बोलताय, सांगताय, तुमची तळमळ मांडताय, ही भाषा यांना समजत नाही. यांना ही भाषा समजायची असेल तर यांना दांडकं काढावं लागेल आणि दांडकं काढल्याशिवाय, यांना दांडक्याने आणल्याशिवाय हे सरळ होणार नाही. कारण जबाबदारी त्यांची. असं 4-4 दिवसाला जर एक हे होत असेल तर काय करणार ना? हा, असं 4-4 दिवसाला जर माणसं मारायला लागली तर काय करायचं शेतकऱ्यांनी? त्याला पर्यायच नाहीये. यांची बायका पोरं सुरक्षित आहेत, हे सुरक्षित आहेत. यांना आपण माणसं म्हणजे किड्यामुंगी सारखी आहेत की आपण किती माणसं मेली तर यांना काही संवेदना नाही, भावना नाहीत. कारण हे कुठे शहरामध्ये यांची बायका पोरं, यांना पोलिसांची गाडी मागं, पोलिस पुढं, पोलिसांची गाडी. यांना कोण, हे कोण मरतंय? मी तर सांगतो ना, तुम्ही काय 25 लाख देता, माणसाच्या जीवाचं मोल नाही होऊ शकत. आम्हाला 25 लाख लागतच नाही. 25 लाख नाही, किती 25 हजारो कोटी रुपये दिले तरी सुद्धा माणूस परत येऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे की चला, तुम्ही मावशी सांगितलं त्यापेक्षा मी सांगतो, माझ्या वावराला गिऱ्हाईक बघल, 50 लाख रुपये मी देतो. चला, एक मंत्री ताब्यात द्या बिबट्याच्या किंवा त्याचं पोरग ताब्यात द्या आणि मी देतो 50 लाख रुपये. तुम्ही काय सांगता म्हणावा? 25 आम्ही देऊ शेतकरी. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गेलेला जीव परत येतो काय? आता लहान लेकरू गेलं 5 वर्षाचं, उमलती कळी लेकरू, वाईट काय आयुष्यभराच्या दुःख असतं आई वडिलांना. बसून ठेवले कवर लावून आम्ही वर आले. ती फोन करते, तुम्ही बऱ्या सावध राहा, आम्ही फोन करतो तुझा उघडू नको. म्हणजे ही परिस्थिती आमच्या करायचं काय? आम्ही शेती वस्ती आहे काशी नाही गावात कुठं शेतकऱ्यांनी शेती बंद करायची का? आज मग खायचं काय? गावापासून 3 किलोमीटर अंतरावर तुमचं घर आहे. आज मला सांगा, सगळी शेती आजूबाजूला आहे, घरदार मोडायची का? शेती इकायची का? काय जायचं कुठं? जायचं कुठं शेतकऱ्यांनी? अहो, पण ऊस नाही केला तर काय, कांद्याला तर बाजार नाही, करायचं काय? सगळ्या बाजूने शेतकऱ्याचं वाटोळ केलंय, शेतीमालाचं वाटोळ केलंय आणि हे बिबटे आणून सोडले तिथं आपल्यावर. शेतीविषयीच फाशी घ्यायची वेळ आहे, त्याच्यात अशा घटना घडत आहेत. आम्ही खायचं काय, करायचं काय? सगळ्या बाजूनी चक्रव्यूहात गाठवलेल्या अभिमन्यू सारखी शेतकरी पैशाला हे ना आमच्याच जीवावर मंत्री झाले तर ते आम्ही सगळ्यांना जगवतोय शेतकरी, आमच्या जीवावर आणि आम्हालाच कोणी काही करीना म्हणल्यावर काय उपयोग आहे? मंत्री शेतकऱ्याच्या जीवावर होत. हे बघा, आमदार असू, खासदार असू, मंत्री असू, जो कोणी येणार आणि किती बंदोबस्त असू द्या, पोलिसांना घाबरू नका. आम्हाला माहिती सगळं. आमदार, खासदार, मंत्री जर आला, मावशी दांडकं काढून ठेवा, याला दांडकेने आणल्याशिवाय राहू नका. यांना हीच भाषा समजते. मग काय? आणि मी तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. काय व्हायचं ते होऊ दे. मी जेलमध्ये पाहिला बसन तुमच्या आधी. आम्ही तयार आहे तुमच्या मागे. पण आता यांना
विनंत्या करून आणि आपलं रडून गागून यांना आपली भाषा समजत नाही. दवाखान्यात न्यायला लागल्यात रात्री. आमची ही अवस्था होती. आम्हाला दिवसभर पाणी सुद्धा तिथं जागेवर नव्हतं. आमची काय अवस्था काय करायचं पोलिसांना ते करू द्या. त्यांना वाटतं आम्हाला बंदोबस्त आहे, पोलिसांचं संरक्षण आहे, काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच होऊन जाऊ दे. काय व्हायचं काय आम्हाला इथून पुढचं काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. गेलं ते माणूस गेलं, पण इथून पुढे तरी अशा घटना घडल्या नाही. असं 4 दिवसाला जर असं झालं तर करायचं काय ना. लेकरांना शाळेत जायचंय, शाळांना कुलप लावावं लागतील, पाणी भरायला शेती पडीत ठेवावं लागेल. सगळ्या मला सांगा लेकरांनी शाळेत जायचं कसं? गडी माणसाने कामावर जायचं, लेकरू शाळेत सोडवा जायचं. खूप अवघड परिस्थिती झाली, जगणं अवघड झालंय. त्याला बाहेरचं टेन्शन. अरे मग तुम्ही कसले आमदार आणि कसले खासदार? बांगड्या भरा हिजड्यांनो, तुमच्या ज्याने जमत नसेल तर. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. आणि आम्ही लोकप्रतिनिधी, कशाचे लोकप्रतिनिधी तुम्ही? तुमची लायकी नाही तिथं पदा बसण्याची. आणि जमत नसेल तर राजीनामे द्या, घरी वा. जो येईन त्याच्या उरावर बसून आम्ही करायला लावू त्याला पण सोडणार नाही आम्ही. कोणता निर्णय घ्यायला जरा हे होईल. तुमच्यासारख्या यांनी साथ दिली तर आम्ही सुद्धा तुम्हाला साथ देणार होतो. नाही मी येतो, काळजी करू नका. मी आजच राजू शेट्टी साहेबांशी बोलतो. जसं कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीला नेलं मंदिरापुढच्या, लाखो लोक रस्ते बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.